काही जणी म्हणतात दिवसांदिवस तर तू लय भाव वाढ राहिले. आता याच्यात भाव वाढायचं काय? आता तुम्ही जर एक्स्ट्रा काम सांगता ते एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्राच पैसे घेईन ना. अगर 250 रुपये मी साध्या अस्तरच्या ब्लाऊजचे घेऊन राहिले. अगर तुम्ही मला बाहीवर डिझाईन काढायला सांगसान, पाठीवर डिझाईन काढायला सांगसान तर मी त्याचे पैसे एक्स्ट्रा घेणार नाही का? ते कसं काय तुम्हाला फ्री मध्ये करून देईन? आता मला बी मेहनत करणं पडते ना त्याच्यात. ऑटोमॅटिकली मी ना मशीन मध्ये कपडा टाकला तर ऑटोमॅटिकली तुम्ही ना जो गळा सांगला तो तर तयार होणार नाही. बाहेर डिझाईन चांगली तेही तयार होऊन जाईल. ते डिझाईन तर मला करणं पडेल ना. त्याच्यासाठी माझा एक्स्ट्रा टाइम जाईल ना. माझा एक्स्ट्रा टाइम जो माझा एक्स्ट्रा टाइम जाईल त्या टायमामध्ये माझे दुसरे कामं होतील नाही काय? मग मी जर ते तुमचं काम करून देईन तर मला एक्स्ट्रा पैसेच लागतील ना. मी काय तुमच्याकडून फुकाचे पैसे मागू राहिले? मी तर माझ्या मेहनतचे पैसे मागू राहिले ना, की जेवढं मी काम करेन तेवढे मला पैसे द्या. जेवढे होतील ठीक आहे, तुम्ही 10-20 रुपये म्हणसान की कम करता मी ते करेन. पण तुम्ही म्हणसान की नाही या 250 रुपयामध्ये मला गया बी करून दे आणि बाहेर बी करून देता हे इम्पॉसिबल आहे. हे मी करू शकत नाही. कारण माझ्या मेहनतचे पैसे मला माहित आहेत की किती घेणं पडतात. मी जास्त कोणाकडून पैसे घेत नाही. जेवढा म्हणजे मला असं वाटतं की समोरचा व्यक्ती बी तेवढाच देऊ शकते आणि आपण बी आपल्या मेहनतचे आपण इथलेच घ्या म्हणून पहिली गोष्ट तर जो समोरचा व्यक्ती पाहूनच मी त्याला डिझाईन दाखवत असतो की हे आपापल्या बजेटनुसार हे डिझाईन आहे. कारण की दुसऱ्याजवळ जास्त पैसे घेऊन मला बी काही पुरतील नाही. मग मला बी कोणाजवळ जास्त पैसे नाही पाहिजे. मला जे काही पैसे पाहिजे ते मला माझ्या मेहनतचे पैसे पाहिजे. मी माझ्या मेहनतनंच माझं काम करतो म्हणून माझ्याजवळ आज एवढे मोठे कस्टमर आहे की एक दिवसही माझ्या खाली जात नाही. की मी एक दिवस आज तरी अशी रिकामी बसेल असेल. असा माझा एकही दिवस जात नाही. तर मी काहीतरी काम चांगलं करत असेल म्हणून एवढे सारे कस्टमर माझ्याजवळ येतात. स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवेनच की किती येतात, कसे येतात, मी शिलाई किती घेते आणि मी ब्लाउज कशी शिवते. बाय.